बातम्यांचा बुलंद आवाज महा 24 तास। नमस्कार, महा 24 तास न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। बातमी येते नांदेडमधून। नांदेड शहरातील पाण्यासाठी सोले स्टाईल आंदोलन। मगनपुरा भागात 15 ते 20 दिवसापासून नागरिकांना पाणी मिळत नसल्यामुळे पाण्याच्या टाकीवर जाऊन केले सोले स्टाईल आंदोलन। नांदेड शहरातील मगनपुरा भागातील रहिवाशांना सोले स्टाईल आंदोलन केले। मागील 2 महिन्यापासून मगनपुरा भागात तांत्रिक कारणामुळे पाणी पुरवठा सुरळीत होत नाही, त्यामुळे मगनपुरा भागातील रहिवाशांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे। गेल्या 15 ते 20 दिवसापासून शहरातील मगनपुरा भागात नळाला पाणी न आलेल्या संतापलेल्या नागरिकांनी चक्क पाण्याच्या टाकीवर जाऊन आंदोलन केले आहे। महानगरपालिकेच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून पाणी देण्याची मागणी या नागरिकांनी केली आहे। तर पाहूया पाण्यासाठी नागरिक काय म्हणाले। महा 24 तास न्यूजसाठी महेंद्र धोंगडे, नांदेड। ठाणे बोलत असते। नवा मोंढा मगनपुरा इथे या गलीमध्ये नुसतं घाण पाणी आलंय, याची काळजी घ्यावी। चांगले तिथं खड्डे करून ठेवलेले आहेत, लेकरं बाळं जातात आणि त्यासाठी म्हाताऱ्या जातात। काय पडण्यासाठी आहे का की तुमचं पाप कशासाठी आहे तुमचं? हे पाणी साफ द्यायला पाहिजे। मगनपुरा नवा मोंढा नुसतं घाण पाणी आलंय, हाताचं वाद पण जाईना झाले। मग असंच वापरावं का? पाठीमागल्या गलीला निर्मळ पाणी येते, मोरल्या गलीला निर्मळ पाणी येते, मधातल्या गलीला का खराब येते? पैपा असे कसे जोडे? घाण पाणी येते, मोठे पैपा चांगले जोडून द्यायला पाहिजे। हा, इतकंच बोलते मी, धन्यवाद। एरिया ह्या भाग आहे आणि किती दिवसापासून पाणी घाण येत आहे, पाणी येते की नाही, किती दिवसापासून आपण सर्व प्रकार चालू आहे? मगनपुरा नवामोंढा भागातील आम्ही सगळे रहिवासी आहोत। या भागामध्ये मागील 2 महिन्यांपासून पाण्याची समस्या आहे। प्रत्येक नागरिक पाण्यापासून परेशान आहे, कारण कधी पाणी येतं तर कधी येत नाही। जेव्हा पाणी येतं तेव्हा ते अतिशय दुर्गंधीयुक्त येतं, ड्रेनेज मिक्स पाणी येतं। पिण्यासाठी तर सोडा, आंघोळीसाठी आणि इतर कामासाठी सुद्धा ते पाणी वापरण्यासारखं नसतं आणि त्या पाण्याने अनेक रोगांची समस्या उद्भवू शकते। घरातले नागरिक परेशान आहेत, पिण्याला पाणी नाही, टँकर मागवण्याची परेशानी आहे, टँकर सुद्धा वेळेवर येत नाही, नळालाच येत नाही, टँकरलाही येत नाही। सगळे नागरिक अतिशय परेशान आहेत। मागील पूर्ण 2 महिने झाले सगळेच्या सगळे परेशान आहेत आणि अनेकदा प्रशासनाकडे याचा जाब विचारलेला आहे। अधिकारी येतात, पाहणी करतात, खड्ड्याचं काम चालू आहे, ड्रेनेजचं काम चालू आहे, पाईपलाईनचं नवीन काम चालू आहे, नवीन टाकीचे काम चालू आहे, तुमचा प्रश्न नक्कीच मार्गी लागेल असं प्रत्येक वेळी। नळाचा दिवस आला की 3 दिवसानंतर पाणी येणे, आजची ही शेवटची टर्न आहे, पुढच्या वेळेस तुम्हाला नक्की चांगलं पाणी येणार आहे, आम्ही टेस्टिंग करत आहोत, असे आश्वासने मात्र मिळत आहेत। चांगले आश्वासने मिळत आहे, पण चांगलं पाणी मिळत नाहीये। आज टाकीवर आंदोलन केलं, आंदोलन करण्याची वेळ आलेली आहे। आज टाकीवर आंदोलन करावं लागलं, कारण म्हणतात ना, जैसा पिवे पाणी वैसा होय वाणी। आणि या आंदोलनामधून जर लोकांनी विचित्र भाषा जर वापरण्याचा प्रयत्न झाला तर त्याचं कारण फक्त हेच असणार की ते पाणीच चांगलं प्यायला मिळत नाहीये। आणि अधिकाऱ्यांना अनेक वेळेस भेटण्याचा प्रयत्न केला, अनेक जण कॉल करतात त्यांना, पण ते कोणी येत नाहीत, पाहत नाहीत। आणि आल्यानंतर फक्त आजचा आम्हाला चान्स द्या, पुढच्या टर्नला तुम्हाला नक्की चांगलं पाणी देऊ असे फक्त आश्वासनं मिळत आहेत, पाणी मात्र मिळत नाहीये। आजही अधिकाऱ्यांना भेटण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्यांच्यासमोर पूर्ण समस्या मांडलेल्या आहेत। आणि पाहू शकता तुम्ही की इथे नळाचं पाणी आता ताजं आलेलं नळाचं पाणी बकेटमध्ये भरलेलं आहे आणि ते दाखवलेलं आहे। अगदी ड्रेनेज मध्ये सुद्धा एवढं घाण पाणी नसेल, एवढं पाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। प्रशासन झोपलेलं आहे, प्रशासन झोपलेलं आहे, नगरपालिका पूर्ण झोपलेली